नमस्कार मित्रांनो, कोकणी वंश आणि दिव्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आहे दिव्या आणि ही आहे माझी फ्रेंड श्रेया आणि आज आम्ही दोघे आलो तलगडवर। तलगड हा रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे। डोंगरी किल्ला आहे, खूप छान आहे। खूप दिवसापासून आम्हाला यायचं होता, फायनली आज फिक्स झालाय आणि आता आम्ही निघालोय। तर चला बघूया तलगडची स्वारी। तर चला जाऊया आता तलगडच्या स्वारीला। आपल्याला काही घाई नाही, हो आरामातच जाऊ। थोडा थंडावा उन्हातून। कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर आम्हाला जॉईंट होऊ शकता तुम्ही लोक। नाहीतरी दोघीच फिरतोय। हो आम्ही दोघीच फिरतोय। प्लॅन तर भरपूर जणांचा होता पण कोण आला नाही म्हणून आम्ही दोघेच आलो। इथे सावली आहे ना, तर बसूया। हा चालेल, बसूया। फर्स्ट पॉइंट हा तोफा आहे ना। तिकडून व्ह्यू बघा, मस्त दिसतंय। हो यार, वाव, ते बघ। इकडे काय वेळ आले। इथे बघा काय लिहिलेलं आहे, कृपया तोफेवर बसू नये। आता हे पण लोकांना एवढा पण कळत तेच नाही ना। ही तोफ आहे, ती आहे ती शिवकालीन आहे, त्याचं आपण जतन करायला पाहिजे। आणि ही लोक बसतायत म्हणून आहे ते इथे लिहायला लागतंय की तोफेवर बसू नये। डेंजर आहे। एवढी पण अक्कल नाही ना। काय बोलायचं आहे ना। मी इथून फोटो काढलेला मी। इथे पण एक आहे। व्ह्यू बघ काय भारी दिसते ना इथून। पूर्ण तळा दिसतंय। मला वाटत नाही मी वर गेली तर परत खाली यायचं मन करेल। नोटीस आहे। तू चप्पल नाही घातलेस त्याचं पण कारण सांग ना। मी चप्पल नाही घातली कारण की सध्या माझा बलिदान मास चालू आहे। म्हणजे शंभूराजांनी ज्या महिनाभर यातना सहन केल्या होत्या त्याची एक जाणीव म्हणून आपण महिनाभर बलिदान मास पाळायला पाहिजे असं मला वाटते। आणि हे प्रत्येक हिंदू बांधवांचं कर्तव्य आहे। ही पायवाट आहे। आईला घाबरले। असा आवाज येत आहे। गाणं बघ काय वाजतंय, गाडी वाले आया घर का कचरा निकाल। खूप भारी वाटतंय ट्रेक करताना आणि सोबत श्रेया आहे, अजूनच छान वाटतंय। गुगल नाही, सॉरी, गड मॅप। गड मॅप आहे ही। स्टिक पकडून मला चढवा पण जड आहे। कधी वर पोहोचते तो झालं मला। पोचलो, आतुरता।
ओके थांब मी. आता आपण पहिला पॉईंट बघितला, तिथे आपण तोफ वगैरे बघितली आणि आता आपण दुसऱ्या पॉईंटला आलो आहे. तर या पॉईंटची सुरुवात होते हनुमान महाद्वारापासून आणि हे आहे शिल्पात कोरलेलं मारुतीरायांचं शिल्प. हे प्रत्येक महाद्वाराजवळ आपल्याला बघायला भेटतं, कारण की जेव्हा मावले वगैरे असतात ते रात्री कालोखात जेव्हा असतात पारेकरी, त्यावेळेस त्यांना एक ऊर्जा देण्याचं काम हे आपले मारुतीराया करत असतात. म्हणून आपण जास्तीत जास्त गडांवर बघतो की एंट्रीलाच कुठेतरी आपला महाद्वार असते, तिथे जवळच तिथे जवळच कुठेतरी मारुतीरायांचं शिल्प किंवा मंदिर बघायला भेटतं. आणि ही आहे वरचं जे पाणी असते ते खाली येण्यासाठी ही केलेली जागा. म्हणजे वरती गडावर किती पण पाऊस पडू दे किंवा किती काही होऊ दे, गडावरचं पाणी आहे ते गडावर राहणार नाही किंवा गडावर त्रास होणारच नाही अजिबात, अशी आपल्या महाराजांची रचना होती. आणि म्हणूनच इथून पाणी हे खाली असं जायचं. मग गडावर कधी प्रॉब्लेम झालेच नाही पाण्याचे. आणि वरचे तळे आपण बघितले ना, तर तळ्यात अजून पण पाणी असतं आणि भर उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं. ही आहे त्या काळाची रचना. चला बघूया पुढे. खाली आपण 2 तोफ बघितले आणि त्याच्यानंतर इथे आपण पाहू शकतो इथे एकूण 3 तोफ आहेत. त्यावेळी हे तोफ मला वाटते की अंदाजे वेगवेगळ्या दिशांना असतील, कारण की वेगवेगळ्या दिशांवर लक्ष ठेवण्यासाठी पारेकरी आणि त्याचसोबत ही तोफा. तसंच अडचण आली किंवा उडवून द्यायचे. आणि हा गड मी माझ्या माहितीनुसार संरक्षणासाठी पण यूज करायचे ना, आणि पहारेकरांसाठी सुद्धा. राजांनी जेव्हा पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले दिले होते, त्यावेळेस हा किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात ठेवला होता. कारण की रायगड ही आपल्या महाराष्ट्र स्वराज्याची राजधानी, आणि राजधानीचं रक्षण करण्यासाठी महाराजांनी जे 12 किल्ले आपल्या ताब्यात ठेवले होते त्यात या तळगडाचा पण समावेश होतो. मित्रांनो, श्रेया खूप गडांवर फिरते आणि तलगडवर पण तिची 5वी फेरी असेल ना आता. हां, तिला खूप गडांबद्दल माहिती आहे आणि खूप फिरते. ती ट्रेक करते, मोहीम करते. तिच्याकडे बहुतेक गडांबद्दल खूप सारी माहिती भेटेल आपल्याला. म्हणून मी खास तुमच्यासाठी श्रेयाला आज इन्व्हाइट केले माझ्यासोबत. धन्यवाद मला बोलवण्यासाठी, कारण की मला अजून एका ट्रेकची म्हणजे पुन्हा एकदा गडावर यायला भेटलं. या गडावर यायला भेटलं. पुन्हा एकदा मला पण श्रेयासोबत येऊन खूप मस्त वाटते, कारण तिने खूप चांगली माहिती दिली मला आणि जी की मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. इथे पण एक तोफ आहे. चला वर जाऊया. तर आम्ही एकदम आता वर पोचलोय. बुरुजाला ह्या अशा खिडक्या असतात आणि हा कदाचित आपल्याला बघायला भेटेल की वेगवेगळे गॅप असतात असे ठेवलेले, म्हणजेच हे माळा टाईप काहीतरी असतात, पण ते आता नीट काही राहिलेत नाही. तरी सुद्धा आणि असे चढून पण यायचे ना इकडून ह्या साईडनी, मग त्यासाठी काहीतरी रस्सी वगैरे बांधण्यासाठी असतील. आणि ह्या खिडक्या पाऱ्यांसाठी, म्हणजे कुठून काय आक्रमण वगैरे होते त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी. खूप काय बघण्यासारखं आहे तलगडावर. पण इथे मंदिर आहे. प्रत्येक गडावरती मंदिर असतेच ना, गडदैवत ज्याला बोलतात, आणि गडाचं रक्षण करण्यासाठी. इथे मंदिर आहे ते चंदिका देवीचं आहे. आणि त्याचसोबत आपण त्या साईडला बघू शकतो
तिकडे घे. एक मिनिट. चंदिका देवी ही आहे तलगडचे गडदैवत. आणि इकडे काय? ह्या साईडला बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. तो सध्या असा ढासळलेला आहे, त्यामुळे कोणी जायचा प्रयत्न करू नका. कारण की हे वास्तू आपली आता इतिहासाची ओळख म्हणून या वास्तू अशा उभ्या आहेत. ते असेच उभे राहू द्या. आपण गेलो तर काही तुटून ढासळायला जाईल. नको. हा. आणि हा आपला भगवा. तिकडे पण आहे ना. तिकडे. ह्याला पण अजूनपर्यंत आमच्या घरी असं आहे. भारीच. हे खांब रोवण्यासाठी वगैरे असे असतात. हो. हा नाही ते काय अजून काहीतरी करतात ना, भात वगैरे त्याच्यात. हा ते वाला वेगळं असते. ती आपली अच्छा. गलटी हा मग किंवा ते जात नाही. सेम असंच असते. आणि त्याला कुंडाल बोलतात आमच्या साईडला. तुमच्या साईडला काय बोलतात ते माहिती नाही. आणि मला माहिती याचा नाही एक काय अजून एक बोलतात. दगड असते, त्याने असं चेचतात. दगड नाही, लाकूड असतं ना, लाकूड. जाड लाकूड असतं, त्याच्याने असं टेचतात त्यात भात टाकून. हा हा. त्याला हे बोलतात आपली उकळते. पण ते जमिनीतच असतं दगड. जमिनीतच? हा जमिनीतच काय असतं. माहिती काय ते माझ्या घरी आहे, मी तुला फोटो पाठवेल. हा चालेल, नक्की पाठव. हे पहिलेच खांब ठेवण्यासाठी काय? अच्छा. खांब हा रोवण्यासाठी हा असतं. तेच. हातच सापडलेला चोर दरवाजा आहे ना. हा आधी इथे जशी आपल्याला माती भेटते तसा पूर्ण होता. माती होती. हा आणि दादांनी वगैरे अभ्यास करताना इतिहासाचा ऐकलेला की इथे तळगडला एक चोर दरवाजा आहे. मग तो आम्ही काम सुरू केला आणि आम्हाला पूर्ण दरवाजा मिळाला, पण सोबत या पायऱ्या पण आहेत. आम्ही संवर्धन केलंय, त्यामुळे मला लय भीती वाटते. इथे सध्या जायला तू आलेलीस इथं हे खोदायला. हो, पहिली काय? मोहीम पण आणि शेवटची मोहीम पण. मी पूर्ण मोहिमेला होती इथे. भारी आहे इथे. हे बघा, सध्या इथे जायला मनाई केलेली आहे, कारण का? की कोण पडू वगैरे शकते किंवा काय माहिती काय अजून प्रॉब्लेम पूर्ण आहे. काम पण नाही आम्ही झालंय मस्त काय? गेलेलो. श्रेयानेच मोहीम केलेल्या चोर दरवाजा. दरवाजाची आता ते इथे आम्हाला दरवाजा भेटलाय. म्हणजे यांना भेटला होता. आम्ही आता उतरतोय खाली. त्या मोहिमेला श्रेया स्वतः होती आणि तिला सर्व माहिती इथलं, म्हणून मला काही टेन्शन नाही त्यासोबत. हा पडेल आणि ठेव. आता मी खाली उतरतोय दरवाजा चला बघायला. जाऊया. ते चला बघूया. मी शूज उगाच आणले. काय करतेस? हा पकड, कॅमेरा पकड, स्टिक पकड इथून खाली. आम्हाला उतरू. चल. काय नजारा आहे यार, भारी. हो तिकडे वाव, वा काय भारी वाटतंय. काय भारी वाटते इथे उभा राहून. गडावर आलो View बघ काय भारी दिसतोय. आणि हा असा व्ह्यू बघायला भेटला गडावरून की जो काय थकवा आलेला असतो ना आपला, खरंच सर्व हरवून Relax जातो. वाटतं, एकदम भारी वाटतं. लय भारी. इतक्या उन्हात थंडगार वाटते इथे. तलगडवर येऊन इथे नाही आलो म्हणजे काय बघितल्यासारखंच नाही. हा खरं आहे. मस्त वाटतं एकदम. इथून आपल्याला घोसाळगड सुद्धा बघायला भेटतो, पण सध्या इथे खूप धुकं आहे. पूर्ण धुकं आहे. नाहीतर मग इथून पूर्ण घोसाळगड समोर आहे, दिसतो. अजून खाली उतरू शकतो. अजूनही हे बुरुज भक्कम आहेत, नाहीतर आजकालचं बांधकाम बघायलाच नको. हा आणि हे आपल्या महाराजांनी 350-400 वर्ष आधी बांधलेलं आहे. ते अजूनही भक्कम आहे बघा. जाताना आम्हाला इकडून प्लास्टिक उचलून जायचं आहे. हा, सर्व प्लास्टिक उचलायचं, जे काही दिसेल ते. आल्यासारखं काहीतरी काम. हा ना, चल जाऊया. श्रेया प्लीज जरा इथली पण माहिती सांग आम्हाला. आपण आता तळगडावर आलेलो आहोत आणि चोर दरवाजा. हा आहे चोर दरवाजा. हे बघा, एकदम छोटासा आहे.
म्हणजे मी दाखवते खाली बसून. हा दाखव. आहे बघा. हा बघा एकदम छोटा चोर दरवाजा आहे आणि इथून आपण बघितलं ना तर जर परकीय आक्रमण झालाच गडावर तर कुठून तरी आपल्याला बाहेर जाण्यासाठी काहीतरी सुविधा हा. पाहिजे म्हणून महाराजांनी हा चोर दरवाजा बांधला असावा. आणि या आणि तो साईडला आता आपण खाली मिळालाय ना? बघू शकतो. खाली पायऱ्या सुद्धा आहेत. हे बघा मी दाखवते. दिसते ते. हा आणि इथे खाली आपल्याला महादरवाजा आहे जो आपण मगाशी बघितला ना मारुती महादरवाजा तो तिथपर्यंत ही वाट जाते. खूप छान आहे. तुम्ही पण एकदा नक्की विजिट द्या. इथून जायला मनच नाही करत. हो मला पण असं वाटतं इथंच हा राहावं. भारी आहे एकदम. हा ना. आणि वारा पण एकदम नॅचरल येत आहे ना. हा भारी. हा पूर्ण तळ्यातला व्ह्यू आहे. तलगड वरून पूर्ण तळा इथून दिसतोय. इथे आल्यावर असं वाटतंय की ह्याला खरोखर जास्त तळे आहेत म्हणून याला तळा नाव ठेवलं की काय हो काय ना, माहिती. किती दिसले ना. आणि हा तळगड इथे पण आपण वर गेल्यावर आता पाहूच काहीतरी 7 पाण्याची टाके आहेत. सगळीकडे तळेच आहेत. तळगड. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला? ये बघा इकडे ये. कसा वाटला तुम्हाला बघून? मला खूप भारी वाटतंय. जायचं मन पण नाही करत आहे. असं वाटतंय की इथेच राहावं. हा ना. तरी पण निघायला लागणार. काय करणार आता ऑप्शन नाही. ये. खरंच बोलतात ना ते जर पोटा पाण्याचा प्रश्न सुटला असता तर आयुष्याचा तंबू हा गड किल्ल्यांवरच कुठेतरी ठोकला असता आणि सगळे तिथेच राहिलो गाड्यांवरतीच असतो. येऊन राहिले असते. हा इथे आहे ना तळ आहे ना पाण्याचा टाका आहे. इथे पण पाण्याची टाकी आहेत. चला बघू. आणि इथे एवढा आता हा महिना आहे हा नाही फेब्रुवारी महिना आहे. आमच्या इकडे आमच्या नद्या पूर्ण आटल्या. सिरियसली सांगते आमच्या गावच्या नद्या पूर्ण आटल्या. पण इथे तुम्ही बघू शकता पाणी किती आहे. आणि हे किल्ल्यावरती पाणी आहे. विचार करू इतक्या शकता उंचावरती. एवढ्या उंचावरती इथे पाणी अजून इथपर्यंत आहे. हा एक झाला. तिकडे पण आहे ना. चला चलो. हे 2 आहेत इथे आणि हे पण भरलेले आहेत. हा एक सेकंड. हा थर्ड. अजून आहेत ना श्रेया इथे. अजून आहेत पुढे. सध्या गडावर कोणच नाही आम्ही दोघीच आहोत. तरी पण कायच भीती नाही. हा दोघे असलो खूप छान तरी. वाटतंय. भारी वाटते. त्या काळच्या वाड्यांचे अवशेष असावे. अवशेष. हा ना. रूम वगैरे काय असतील हा मे बी. तलगडला नावच तलांमुलं पडलं असं वाटतंय मला आता. खरंच माझ्या तोंडून हे नाही ऐकलेला पण आता खरोखर हिला खरं वाटेल. ही आहे ते आपण 3 पाण्याची टाकी हा चौथा आहे. बघितली. हा चौथा. आणि हे छोटे छोटे एक आहेत डवरा. आमच्या ते नदी शक्यतो मे महिन्यात आमच्या नदीच्या साईडला असे छोटे छोटे पाणी भरपूर आटलेलं असं ना छोटे छोटे डवरे काढतात. त्यातून पिण्यासाठी पाणी घेतात. इथे शक्यतो घोड्यांसाठी वगैरे असावा पाणी. पाण्याचे हौद बोलतात तसंच काहीतरी असावा. हा हा इथे चौथा. हा 5वा. 4 आणि 6 5 7 8 एकच झालं ना. खूप आहेत. 3 4 5 हा 6 7 8. तिकडे काही नव्हतं सुकलेलं आहे. आणि तो तिकडे आतमध्ये पण काहीतरी आहे. हा आतमध्ये पण आहे. तो 10. अच्छा मला तर आता खरोखरच वाटायला लागलंय तलगड ह्याच्यामुळेच. तो बघा आपण खांब बघतोय ना तिथे जो कातळ्यात पूर्ण कोरलेला पाण्याचा टाका आहे तरी पण त्याला खांबावर जो उभा केलेला आहे त्याला खांब टाका असं म्हणतात. अजून आहेत टाके इकडे. हा पण एक घराचाच अवशेष दिसतोय. ए इथे बघ काहीतरी बांधलेलं आहे.
तंबू टाईप मध्ये. हे बघ, अरे आतमध्ये बघ. हा काय काय माहिती. आतमध्ये कसं जायला रे? तिकडून आहे का रस्ता? रस्ता तर दिसत नाही समोर. त्या साईडने असेल. इथे काहीतरी ठेवलेलं आहे असं वाटतंय. आपल्या काय तिसऱ्या माहिती डोल्याने काय? बघू. काय काय हे वाड्यांचे अवशेष आहेत आणि इथे काहीतरी प्लास्टिक मध्ये काय बांधलेलं आहे तंबू काय टाईप माहिती? मध्ये काहीतरी तंबू बांधलेलं आहे. type मध्ये दिसतं. इथून तिथून रस्ता आहे थोडासा श्रेया. हा जाताना जाऊ मग. तिकडच्या साईडने जाऊ चल. हा ते बघ अजून तिकडे पण आहे. हा बघा आपल्याला राजगड सारखा दिसतोय. व्ह्यू पॉइंट भारी आहे. काय हा रायगड सारखाच सेम टकमकटोक. सेम म्हणजे Same याला पण नाही, त्या तेच टाईप नाव आहे. मध्ये आहे. त्या टाईप मध्ये टकमक टकमकटोक बोलतात आहे. त्याला. हा आणि हे आपल्याला लांबून तर राजगड सारखाच दिसतोय. हा राजगड आणि हा, तोरणावरती संजीवनी पण आहे ना माची माची. हा किंवा झुंजार माची त्या टाईप मध्ये दिसतोय. जाऊया चल पुढे. चला जाऊया. कुठून? चल इथून चल. थोडा रिस्क. रिस्की तर नाही आहे, रिस्की तर नाही. इझी आहे फिरण्यासाठी हा किल्ला. खूप इझी आहे. मस्त निवांत. इथून काय व्ह्यू दिसतंय सॉलिड. असते ना आता समज त्याच्यामध्ये हे कोरतात मोठे. ना. हा ह्याच्यामध्ये ते आपला पण कशी माणसं असतील यार त्यावेळेस की ती दगडाने तासणी वगैरे असते त्याने ते असे खोदायचे आणि पण त्याच्यामध्ये तरी पण दगडावर काम करणं एवढा इझी नाही. आता तर एवढा कोण करू नाही शकत. हा करू. म्हणजे एवढा मोठा गड बांधायचा आता आणि जरी ते पण मोठे मोठे इंजिनियर असले तरी सुद्धा त्यांना तेच जमणार ना, नाही करू शकत. आता ते कच्च्या पक्क्या विटांवर आणि ते हा. असतं. दगडांचं तर कोण जास्त काम करतच नाही. आणि पहिलीची लोक कशी एवढी मजबूत असतील यार. विचार पण नाही. दगडांमध्ये एवढा मोठा किल्ला ते बोलतात बांधणं ना, म्हणजे खूप. त्या काळी लोक अन्न खायचे, आताची लोक पैसे खातात. हो हे पण राईट आहे. आम्ही तलगडवरच्या टकमक टोकावरती आलोय आता आणि व्ह्यू एक नंबर दिसतोय. सॉलिड. सॉलिड. सिरियसली यार, काय हवा पण लागते. हे इथे काय बांधलं आहे? काय माहिती इथे काहीतरी बसायला वगैरे असू शकते किंवा काय माहिती, अंदाज लागत नाही नीट. दोघीच फिरतोय आम्ही. कोणच नाही. कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर प्लीज. नाही झालं तरी आम्ही दोघी फिरू. काय प्रॉब्लेम नाही. हा. इथे फोटो नाही काढले आपण. हा फोटो काढायचे. चल जाऊया. चला जाऊया. फोटो राहिले. फोटोंसाठी काय पण. रिटर्न चला. फोटोशूट. चलो चलो नेक्स्ट पॉइंट देखने चलो. कुठं राहिली? इथला आपल्याला तंबू बघायचा होता ना. नक्की काय आहे? ए चेंजिंग रूम आहे काय? तसंच काहीतरी हा ना? कोणीतरी केलेलं आहे. सो ओ महादेवाचं मंदिर आहे ते छोटासा. हे बघ. त्यांची मूर्ती आहे. हा नंदी महाराज. आपण प्रत्येक किल्ल्यावर वगैरे माहिती बघतो, आपल्या नंदी महाराजांची मूर्ती बघतोच, ती अशाच अवस्थेत असते, भग्न अवस्थेत. ह्यावरून हे सिद्ध होतं की ती लढाई जी होती ती खरं म्हणजे मुलुखाची किंवा सत्तेची वगैरे नव्हती. ती लढाई जी होती ती धर्माची होती आणि शंभूराजांनी सुद्धा धर्मासाठीच बलिदान दिलं होतं आणि लोक विसरत चाललीत. नाही
नाही नाही म्हणजे विसरणार. आपण नाही विसरलोय, पण बाकीचे लोक, काही लोक. हा काही लोक. इथून पायवाट पण दिसते बघ. कोणती वाली? ती आपण आलो ती वरती आलो ती. हा ही वाली ना. आणि तिथे बघ नाव लिहिलेलं आहे कोणीतरी एस वरून काहीतरी. काय बोलायचं आज, असं काय यांच्या बापाचं असं आहे. गडावर नाही लिहायला पाहिजे. हम्म. आपण जाताना पुसून टाकू. हा चालेल. आमचा गड फिरून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय. मन तर करत नाही. मन नाही करत खरंच. आम्ही दोघीच पूर्ण गडावरती होतो पूर्ण टाइम, पण आम्हाला काहीच नाही वाटलं. एकदम पॉझिटिव्हिटी आली. हा. गडावर खूप पॉझिटिव्हिटी आहे हम्म. सिरियसली. दोघीच फिरत होतो पण खूप भारी वाटला. जे मेजर दिसेल ना ते उचलो आपण. हम्म. आमची छोटीशी मोहीम, प्लास्टिक उचलतोय आम्ही. जाळले तिकडच्या माणसांनी, स्वच्छ आहे पूर्ण. ते बघ. इथे पण एक पाण्याची टाकी आहे. ही बघा अजून एक पाण्याची टाकी आहे. ही पूर्ण कातोळ्यात कोरलेली आहे आतमध्ये. पाणी पण आहे ह्याला आणि खांब टाकू आतमध्ये. म्हणतात. हा आतमध्ये पाणी पण आहे, ह्याला खांब टाकू म्हणतात. आतमध्ये 2 खांब आहेत आणि पाण्याची टाकी आहे. ठीक आहे. तो बघ तिथे पण एक प्लास्टिक आहे. अगरबत्ती आणून दे. हे काय आहे गं? पाणी येतंय? हे जे पाणी येते ते शुद्ध असते. ते कातलातून येतंय ना. हा. साईडला कातलातून पाणी शुद्ध येतं. हा गड जास्त हार्ड नाही आहे ना ट्रेक एकदम करायला. इझी आहे ट्रेक करायला. खूप इझी आहे, कोणी पण करू शकतं. तर मित्रांनो, आमची तलगडची ट्रेक कंप्लीट झाली आणि आम्ही आता परत खाली आलो आहे. आमचं प्लास्टिक वगैरे उचलून कंप्लीट झालं आहे. तुम्हाला गड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्रेयाने दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा. श्रेयाने खूप चांगली माहिती दिली. श्रेया धन्यवाद त्यासाठी. थँक्यू. आणि तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या. हा गड ट्रेक करायला खूप इझी आहे, थोडा पण हार्डनेस नाही आहे आणि खूप मस्त वाटतं. वर जाऊन खूप चांगली एकदम पॉझिटिव्हिटी येते. खूप छान वाटतं. आम्ही दोघीच होतो पण खूप चांगलं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.